पहले तो डिमांड नहीं चला 900 रुपया 900 1 रुपया 900 1 रुपया 2 रुपया 900 11 25 40 51 रुपया 52 रुपया 900 1000 रुपया 1000 रुपया 51 रुपया 52000 60 70 रुपया 1000 71 80 90 रुपया 51000 55 1100 रुपया 1100 1 रुपया 11 2 रुपया 11 3 रुपया 11 4 11 5 11 6 11 11 11 25 11 26 11 30 रुपया 31 11 6 51 रुपया 11 51 11 51 रुपया मुन्ना ओनली 900 रुपया 1100 रुपया 70 रुपया 1200 रुपया 1200 रुपया 12 1 रुपया 1200 1 रुपया काय भाव गेलाय तुमचा कांदा? 1316 परवडत नाही ना नाईलाज 2500च्या पुढे गेला पाहिजे. 1500 रुपये खर्च आहे क्विंटलला. लईच वाईट परिस्थिती आहे. शेतकऱ्याची आहे लई वाईट परिस्थिती. मग बदललं पाहिजे. सरकारने याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. शेतकरीला पोटोबल नाही. शेतकरी देशदोडीला जातोय. तर शेतकरी हा आत्महत्याच्या प्रवृत्तीस जातोय असा भाव राहिल्यावरती. काय भाव गेला कांदा? हा कांदा 940 रुपये गेलेला आहे. काय वाटतं परवडतो का कांदा? कांदा पीक हे आता परवडलेबर राहिलेलंच नाहीये. महागाई झालेली आहे. शासनाचं धोरण कांद्याविषयी म्हणजे पूर्ण 0% जो म्हणजे व्यापाऱ्यांचा पण काही दोष नाही. शासनापुढे व्यापारी पण काही करू शकत नाही. कांदा परवडतच नाही आज रोजी हल्ली. तुमचा कांदा आहे का? तुमचा आहे का? काय भाव गेलेला आहे? 1375. अपेक्षित आता खूप आहे पण आता जे ते 2022 जाईल पाहिजे बॉस. काय भाव गेले? 790 गेलेले आहेत. 790 रुपये गेलेला आहे. याला क्विंटलला खर्च किती असतो तुम्हाला? खर्च ते गण आहे पण पुरवणार नाही. पण आता काय करता, त्याला मार्ग नाही. मग आता विषय सध्या लय लुटालूट चालू आहे शेतकरी मित्रांची. आणि विषय काय माहिती का, कांद्याला पिकवण्यासाठीच 2000 रुपये खर्च आहे आणि कांदा जातोय 1000 आणि 1200 रुपये. तेव्हा काय शेतकऱ्याला निघणार त्याच्यात? याला वाटत नाही का सरकार जबाबदार आहे? सरकार जबाबदार आहे असं नाही म्हणता येणार. सरकारने आम्हाला अनुदानाच्या रूपात पैसे देऊन टाकलेले. कांदा खराब झाला तेव्हाच. नाही सरकारने ना अनुदान पण नाही दिलं पाहिजे पण आमच्या कांद्याला बाजारभाव दिला पाहिजे. तो पण उत्पादन खर्चाच्या दुप्पट भावात किंवा अर्ध्या भावात तरी दिला पाहिजे कमीत कमी. काय भाव गेलेला आहे? 1161. वाटतं का 1161 sufficient भाव आहे? अजिबात नाही. 1200-1300 तर प्रोडक्शन कॉस्ट जाते आमची क्विंटल माग आणि 1161 भाव देतोय.